तो सामना असेल 4 षटकांचा. आमचे कट्टर समर्थक अरुण शेठ पाटील असतील. त्यांची खरं म्हणजे फरमाईश असते की दशरथ पाटील राहू द्या. आणि याच गोलंदाजानं 2 धावा देखील दिल्या नव्हत्या. याच टुर्नामेंटला हे गुलशन पाटील सांगतायत म्हणजे हा गोलंदाज काय ताकदीचा आहे. बघूया 6 चेंडू इतिहास आहे, परंपरा आहे. शेवटचा गोलंदाज तुषार पाटील केपीसी इनामपुरी संघाचा, ज्याने आठवण करून दिल्या की 2 धावा देखील किरोली संघाला करून नव्हत्या दिल्या 6 चेंडूमध्ये. तसंच समीकरण किरावलीच्या टुर्नामेंटमध्ये. मग तुम्ही काय बोलताय? चला तुम्ही उलट सांगताय. ते सांगता ना, मागून की पुढून ते कधी सांगणार? येस ये देखो, येस 5 चेंडू राहिल्या धावा, 2 धावा. बघूया गुलशन पाटील तुमचं मात्र बरोबर आहे. आता चिकू बसले माग, त्याला दाबणार तुम्ही. दाबून तुम्हाला काय मिळणार आहे? तो समलिंगी आहे. अरे नेहमी कुठे करायचं आहे? जे विरोधी लिंग असते त्याच्यात. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच संग्राम इलेव्हन इथलाच. ही किरवलीच्या टुर्नामेंट आम्हाला आलं की आम्हाला टेन्शन नसतं, बिंदास. हो येस, पुन्हा एकदा आउटसाइड डॅप्सम चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. मला वाटतं गुलशन पाटील त्याची इतिहास मोरे इथं का जागृत होईल का, पुनरावृत्ती होईल का? 4 गेंदे 2 रन्स. येस कोणाला? येस तुम्हाला 500 रुपये आहेत. बॉलर कशासाठी? अच्छा अच्छा. हो यस, अप्रतिम डिलीवरी. क्या बॉलिंग अटैक, जबरदस्त बॉलिंग. गेंदे बचे 3, जितने के लिए चाहिए 2 धावा. काय जबरदस्त सामना, निकराची लढत. पुन्हा एकदा केबीसी इनाम जबरदस्त कमबॅक. अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय ही मात्र गोलंदाजी. तुषार पाटील संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आणि राहिले 2 मध्ये. खरं म्हणजे वाईट होता, बॉल मारायची गरज नव्हती. 2 मध्ये 2. यस मी म्हणतो होवे का आमचा कॅप्टन उपस्थित. अच्छा अच्छा ओके. फक्त त्यांना जोड पाहिजे, त्या जोडच्या शोधात आहे. बघूया आता कोण जिंकतोय, केपीसी इनामपुरी की संग्राम इलेव्हन नितलस, याचं उत्तर मिळेल. यस अरे कशाला कशाला कशाला. पाऊस आहे, नवीन फलंदाज. नुसतं नाव जरी पाऊस तर पाऊस पाडा जरा. यस आणि 500 रुपयाचा आमचे गुलशन पाटील बॉलरसाठी रोख कॅश प्राइज. 2 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक तरी धाव कमी पडली नाही नाही कॅश जमा करा प्लीज. कॅश जमा नाही नाही तुमचं तुम्ही बघा. कॅश नसेल तर इथं बोलू नका प्लीज. हा काय मारवाडचा धंदा नाही बाबा. उद्या पैसे देतो, उधारी नाही. काय एकदम तुमचा क्रेडिट खराब झाली ना तर तुम्हाला काय कोथिंबीरची जोडी पण मिळणार नाही उधार. चला बॉलिंग मार्क पाहत आहे
2 चेंडू 2 धावा. काय बॉलिंग अटॅक केला, जबरदस्त मारा केला. जालिम जलाल विषारी मारा, विकारी मारा, विश्वसनीय बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, रेचक मारा, तिकट मारा. बॉल राहिले 2, धावा पाहिजे 2. बॉल 2 बॉल मारा माझ्या 2 बॉलवर. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस, पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक आणि कडक बॉलिंग. पण आता शेवटच्या चेंडूवर पाहिजे कंपल्सरी एकादैवीची गरज. काय गोलंदाजी गुलशन पाटील, तुम्ही बरोबर सांगितलं की ह्याच गोलंदाजाने ह्या स्पर्धेमध्ये 2 धावा देखील करू दिल्या नव्हत्या. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते का बघूया. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग. आणि हा जर चेंडू डॉट गेला जिंकेल केपीसी इनामपुरी, आणि धाव जर काढले तर जिंकेल संग्राम 11. नित्य सामना कसाही होऊ द्या पण फुल पैसा वसूल मॅच. चौसे नासबद उट्टट पिंगट जाट हे आमचे रामदेव बाबा पतंजली षटकार, गोरक्ष पवार. तुमचे भगत कुठे गेले ते आहेत ना त्याचं. तर बॉल सामना जिंकला तर कोण, संदीप पाटील आयरे. 500 रुपयाचे कॅश प्राईज. गुलशन पाटील यांचे 500 रुपये. अजून लावायचं का लागी अंदर बाहेर. आवरे ना, अच्छा अच्छा. मग आयरे काय बोलताय. आवरे कुठं, आयरे इकडं आला डोंबिवलीमध्ये. आवरे कुठं आला, तिकडं उरणमध्ये. साडू ये देखो भगत. यार तुमच्या पैशाला आम्हाला भीती वाटते काय, जायला काय भारून बिरून दिले का काय. तसाला आमचा असला पैसा तुमच्या खिशात जायचा नाही. आमचे मस्करी असते हो, ते आमचे भगत आहेत. भक्तांना सगळं माप आहे हो. चला लास्ट डिलिव्हरी, निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू. बॉलिंग मार्क तयार. तुषार पाटील काय गोलंदाजी केली. राईट आर्म राऊंड द विकेट. हो आणि कंप्लीटेड. नितले संघ जिंकला सामना, निसटता विजय. आणि शेवटच्या चेंडूवर केपीसी इनामपुरीवर. काय दुर्दैव बघा इनामपुरी संघाचं. खरं म्हणजे बॉलिंग मात्र चांगली केली तुषार पाटील. नक्कीच नो डाऊट निर्विवाद वर्चस्व गेलंय नितल्या संघाचा. बघूया मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील. या मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील. चला आणि टॉस करतील आमचे सन्माननीय कोणाचे असते साहेब. सर सन्माननीय वासुदेव म्हात्रे आणि या गावचे जावाई दामाद ओवे कॅम. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय. लोकसभा विधानसभा जिंकली, लोकसभेची तयारी.